आज आहे ना आपण मित्रांनो ब्लॉग आहे ना दोन्ही टाइम करूया. म्हणजे आता ऑफिसला जाताना पण करूया आणि संध्याकाळी ना ऑफिस वरून घरी जाताना पण करूया आपण. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपला आजचा डे 4 आहे आणि आपण डेली प्रमाणे ॲज युजल ऑफिसला जायला निघालोय. आणि दररोजप्रमाणे आजही आपल्याला लेट झालाय ऑफिसला जायला. आजचं वातावरण त्या दिवशीसारखं एकदम सुंदर आहे यार, मस्त आहे. थोडेसे असे धुकं पडल्यासारखे झाले. धुकं एखादं पॉल्युशन आहे माहिती नाही, पण मस्त टेम्परेचर आहे आजचं. पण असं काही हे नाही आहे. आजच्या गावात सुरुवात इथून झाली की काय ट्रॅफिकची बाबा. ते ट्रॅफिक काय मला सोडणार नाही. ट्रॅफिक आणि मी एकच. आय होप तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल आपला. आणि ब्लॉगमध्ये खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत काल मी. मला नाही माहिती त्या गोष्टी वर्थ आहेत नाही आहेत काय आहे ते, बट मी माझ्या साईडने मी सांगायचा प्रयत्न केला जेवढं मला सांगायचं होतं. आणि खूप चांगलं होतं यार ते. तर मला तरी वाटतं, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा मला. आणि खरंच तर आठवणी जपायला ना खूप मजा येईल मला तरी. आणि येते मी हर दिवशी ना एखाद दिवशी मग आठवणीत येते की हा अरे ह्या टायमिंगला ही मजा केलेली, अरे ह्या टायमिंगला ती मजा केलेली. म्हणजे असं नाहीये कधी की आठवण नाही आली कोणत्या गोष्टी, अरे ही गोष्ट केलीच नाहीये आपण, सगळं केलंय. एक टाइम असा आला ना की चायनीज खाऊन खाऊन कंटाळा आलेला आम्हाला. तर आम्ही लोकांनी विचार केला की चला आज आहे ना चायनीज नाही खायचं, काही नाही खायचं, आज आपण डोसा खायला जाऊया. आणि मला ना मिसळ खायची होती. तर तेव्हा ना कुणाच्या तरी तोंडातून आहे ना मित्रांपैकी मी ऐकलेलं की चिकन मिसळ भेटते करून. आणि ना मला ती खायची होती. आणि लोकांना ना त्याच्यावरती भरोसा नव्हता. तर लोकांनी ना मला ते चिडवलं की चिकन मिसळ कशी काय भेटेल ओंकार यार. अरे बोललो नाही आहे. तर मी त्यांच्यासोबत भांडलो आणि भांडलेलं मी जाऊन भेंडी परत चायनीज खाऊन आलो घरी. हे लोक मस्तपैकी डोसा बिसा खाऊन आले. लिटरली मला त्या लोकांनी चिडवलं ना असलं की चिकन मिसळ कुठे भेटते. पण आता ते थोड्या वर्षापासून चालू झालंय की लोणावळ्यामध्ये चिकन मिसळ भेटते. लोकांनी एक्सप्लोअर पण केली आहे. आणि ज्या व्यक्तीने मला चिडवलेलं ना, माझा लंगोटी आहे, सर त्याने जे सांगितलं की भाई अरे चिकन मिसळ खरंच भेटते करून. आणि त्याने ते ट्राय करून आलेला. आणि त्यामुळे किती बेस्ट एक्सपिरियन्स होता त्याचा चिकन मिसळचा. सुंदर होती बोलतो. आणि त्याच्यासोबतच अजून एक किस्सा आहे की मॅकडॉनल्ड्सला गेलेलो. आणि मॅकडॉनल्ड्सला गेल्यावरती मला ऑर्डर देता येत नाही. आणि माझा फर्स्ट टाइम होता यार मॅकडॉनल्ड्समध्ये. आम्ही असो आय गेस 12वीला आय गेस असावं. तर तेव्हा असं झालं की मी मॅकडॉनल्ड्समध्ये जाऊन आलो आणि मी ऑर्डर देताना कोक फ्लोटच्या जागी कोक फ्लोअर मागितला. आणि माझ्या मित्राने एवढी गंमत केलेलं, एवढी गमती केल्यात ना, माझ्या एवढ्या गमती केल्यात ना, मला लिटरली 3 ते 4 वर्ष तो जोक ऐकवलाय. आजही कधी भेटले ना आम्ही लोक तर तो किस्सा पहिला बाहेर येतो. बोलतात हे गप, तू मॅकडॉनल्ड्स मध्ये जाऊन कोक फ्लोअर मागवतोस, कोक फ्लोट नाही मागवत. पण होतात चुका, त्यात तर मजा आहे. आयुष्यात मजा नाही केली तर काय केली. मापे 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 ये मापे मापे. आज आपण पूर्ण वेळ तुम्हाला भेटणार. आता मी ऑफिसला जाऊन पुन्हा एकदा कॅमेरा चार्जला लावीन. पहिला चेक करेन की किती बॅटरी आहे माझ्यासाठी सफिशियंट आहे की नाही, की मला घरी जाताना परत तेवढीच पुरेल की नाही. कारण की संध्याकाळी जाताना ट्रॅफिक तर हमखास भेटतं. आणि ट्रॅफिक भेटल्यामुळे ना कॅमेऱ्याची बॅटरी अजून एक्स्ट्रा लो होते. सो म्हणून मी बघेन पहिला जाऊन ऑफिसला की किती बॅटरी आहे, तशी चार्जला लावेन आणि परत तुम्हाला संध्याकाळी भेटेन. तर आता आपण ऑफिसला पोचलेलो अशा प्रकारे. आणि
ऑफिसला पोचवता कामं करायचे आहेत. संध्याकाळी आज निघायला असं पण लेट होणार आहे मला ऑफिसवरून, कारण की आज सबमिशन डे आहे. प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे आज काही करून. प्रोजेक्ट आज जर डिले झाला ना तर मग तो डायरेक्ट बँडबाजा वाजवणार माझी. आपण ऑफिसवरून निघालोय. निघायला लेट झाला आपल्याला ऑफिसवरून. असं दररोजच होतो माझ्या ऑफिसवरून निघायला लेट. आता वाजले 7 आणि आपल्याला पोचायला ऑलमोस्ट 7, 8:15 होऊन जातील आज. बस ट्रॅफिक नाही भेटला पाहिजे. मी निघताना मॅप तर चेक केलेला, बट मॅपमध्ये एवढं काही ट्रॅफिक दाखवलं नाही आहे मला. बट हे अनप्रिडिक्टेबल ट्रॅफिक असतं. बघू आता किती भेटतंय आणि किती नाही भेटतंय ते ट्रॅफिक. आज रस्ता बऱ्यापैकी खाली दिसतोय, नाहीतर ह्या ब्रिजला जर ट्रॅफिक लागलं ना समजायचं पुढे पण ट्रॅफिक आहे. ह्या ब्रिजला आता पण ट्रॅफिक दिसत नाहीये मला सध्या तरी, जेवढी नजर जाते तेवढं. आता ब्रिज उतरताना बघू पुढच्या ब्रिजला ट्रॅफिक भेटतंय की नाही. आता पार तर समोरच्या ब्रिज पर्यंत दिसतं उतरताना. आता उतरणीला चालू केलं, समोर ट्रॅफिक दिसत नाहीये. समोर इझिली गाड्या चालल्यात. हॅलो, हा बोल ना रुपया. हा 1, 2, 3, 4 आहे. मला फक्त ना त्याचे ना फोटो काढून पाठवतो आणि का कसे प्रिंट होणार आहेत ते. मी गाडी साईडला थांबवतो आणि चेक करतो. लवकर पाठव दोघांचे पण. नाही, एक पहिली डेमो प्रिंट मार दोघांची पण. हा डेमो प्रिंट मार आणि मला दाखव. मला फक्त फोन कर, कारण की मला व्हॉट्सअपवर मेसेजला समजणार नाही, गाडीवरती आहे. फोन कर मला तर मी पटकन हे करेन, चेक करतो. हा का, चल. ऑफिसवरून निघाल्यावर सुद्धा ऑफिसचे कॉल चालू असतात. मी हा कॉल तुम्हाला ऐकवता नाही शकत, पण त्या कॉलचं कन्व्हर्सेशन मी टाकणार आहे नक्की त्या ब्लॉग मध्ये. शिळफाटा संध्याकाळचा ना खूप सुंदर आहे, खूप म्हणजे सुंदर. एक बोलतात ना, एक संध्याकाळच्या टायमिंगला जर रश नसेल ना आणि इथून चालत ना मस्त की 50-60च्या स्पीडला, मस्त अशी थंड हवा लागते. कारण की दोन्ही साईडला डोंगर आहेत, दोन्ही साईडला हिल्स आहेत आणि हिल्सवर झाडं झुडपं एवढे आहेत ना की मस्त फील आहे त्याच्यामध्ये ना, की हा शांत वाटतं मनाला. शिळफाट्याला मी कधीतरी ना रात्रीचा पण येतो स्पेशली. मस्त वाटतं फील, एकदम हलकंसं येतं. पण तेवढीच फाटते सुद्धा, कारण की ट्रक्सवाले जास्त जाता येतात ह्या रोडने, कारण की नॅशनल हायवेज मध्ये येतो. आणि हा कनेक्टेड रोड आहे टुवर्ड्स ठाणे. मुंब्रा बायपास ठाणे आहे. त्यानंतर कल्याण डोंबिवली मारून भिवंडी बायपासला पण जातो हाच रोड. ह्याच्याकडचा वडापाव खाऊन बघा, एक नंबर लागतो. कधी तुम्ही लोक ह्या साईडला आलात ना, कल्याण डोंबिवली साईडला, तर महापेवरून सरळ आल्यावरती ना राईट मार आहे. राईटला असे ना ठेचा वडापाव आलाय, खूप सुंदर लागतो त्याच्याकरता ठेचा वडापाव. मी घरी कधीतरी घेऊन जातो आईला वगैरे. मजा येते या वडापावमध्ये खाऊन. मी तिखट खात नाही म्हणा, पण मजा येते. कधी कधी ना इथून फाटे जायला, टायर वगैरे पंक्चर नाही झाला पाहिजे. आणि कधी कधी ना रोड खूप ऑड इव्हन आहे, बॅलन्सिंग नाही झाली ना बँडबाजा वाजायची सवाल आहे. तरी मी टाकतो त्याच्यात पण, कारण की मला वेमाकवरती भरोसा आहे. मला स्वतःवर नसेल तरी वेमाकवरती आहे. वेमाक नाही पाठवू देणार मला. आणि आमच्या मुलांना असतोच ना आपल्या गाडीवरती स्वतःपेक्षा जास्त भरोसा असतो. ह्याच ट्रॅफिकमधून आपल्याला दररोज जावं लागतं. आणि हे ट्रॅफिक एवढं घाणेरडं आहे ना, कारवाले वगैरे एवढे लटकतात ना भाई, त्यांना ते 3-3 तास लागतात. आपण तरी चल एक वेळे ना निघून जातो कोपऱ्याने, पण ते लोक ना नाही निघत. ऑप्शनच नाही त्यांच्याकडे. आम्ही जास्तच वेळ आली ना तर रॉंग वे तरी मारतो बाईकवाले, पण त्या लोकांना ऑप्शनच नाही. आणि सबस्टिट्यूट रोड पण नाही आहे की भाई हा नाही तर दुसऱ्या रोडने जाऊ आपण.
नाहीच. हे एखाद्याला एमर्जन्सी असेल ना तर लटकला समजा जातो, किंवा कधी कधी ॲम्ब्युलन्स असेल ना एमर्जन्सी, तरी तिलाही नाही निघायला भेटत. बऱ्यापैकी आलो आज आपण. म्हणजे मला पकडा, मी 7ला निघालेलो ना, 8 वाजले घरी पोचायला. अजून घरी पण नाही पोचले, तरी मला अजून इथून घरापर्यंत 4 ते 5 किलोमीटर आहेतच पोचायसाठी. पण तरी आलो बऱ्यापैकी मी. एवढा टाइम युजली लागतोच, पण हे जर तेवढं पण ट्रॅफिक नसतं लागलं ना तर मी हार्डली 40-45 मिनिटमध्ये पोचलो असतो.